6. शहाजी महाराजांची सांस्कृतिक जाण, कविता, कलांचं प्रेम आणि त्यांच्या बंगलोर राज्याचं प्रभावी प्रशासन. शहाजी महाराजांचं बंगलोर राज्य आणि सांस्कृतिक योगदान. शहाजी महाराज यांचं आयुष्य केवळ तलवारीची चमक आणि रणभूमीची धूळ यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धकौशल्य आणि त्याचबरोबर काव्य, संगीत, नाट्य आणि प्रशासन यातही ते कुशल होते. बंगलोरचं स्वतंत्र राज्य. 1638 साली शहाजी महाराजांनी बंगलोरचा प्रदेश ताब्यात घेतला आणि तेथून स्वतंत्र मराठा सत्ता उभारण्याचा प्रयत्न केला. हा भाग आदिलशाहीच्या अधिपत्याखाली असला तरी प्रत्येक कारभार शहाजीराजांच्या ताब्यात होता. बंगलोर हे केवळ दक्षिणेकडील गड नव्हता, तर एक सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ते झळकत होतं, ज्याचं श्रेय शहाजी महाराजांच्या दूरदृष्टीला जातं. न्यायव्यवस्था आणि प्रशासन. शहाजी महाराजांनी बंगलोरमध्ये एक उत्तम प्रशासकीय यंत्रणा उभी केली होती. महसूल संकलनासाठी विशिष्ट अधिकारी नेमले होते. हिंदू मुस्लिम सर्वांना न्याय मिळावा यासाठी समान न्याय नियम राबवले गेले. शेतकऱ्यांची काळजी घेतली जात होती. त्यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी कडक आदेशही दिले होते. त्यांचा कारभार पाहून स्थानिक लोकांनी त्यांना धर्मवीर आणि दक्षिणेचा राजा म्हणून मान दिला. कन्नड आणि मराठीचा संगम. शहाजी महाराजांनी कन्नड भाषा आणि साहित्य यांचाही सन्मान केला. त्यांनी कन्नड विद्वानांना आश्रय दिला, त्यांच्यासाठी ग्रंथालय आणि अभ्यास केंद्र उभारली. त्याचवेळी त्यांनी मराठी साहित्य आणि कीर्तन परंपरा जिवंत ठेवली. काही ठिकाणी मराठी शाळा आणि विठोबाची मंदिरे उभारली गेली. त्यामुळे बंगलोरमध्ये मराठी आणि कन्नड संस्कृतीचा सुंदर संगम झाला. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नाटक खाण्याचं स्थापत्य. शहाजी महाराज हे स्वतः संगीत, नाटक आणि काव्याचे रसिक होते. त्यांनी बंगलोरमध्ये एक नाटकखाना उभारला होता, जे एक प्रकारचं राजदरबारी रंगमंचच होतं. येथे धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर आधारित नाटके सादर केली जात. कलाकारांना शासकीय मानधन दिलं जाई. नाट्यकृतीतूनही जनता शिक्षित व्हावी, समाज प्रबोधन व्हावं ही त्यांची संकल्पना होती. हा नाटक कारखाना पुढे शिवाजी महाराजांच्या दरबारी कला विकासाचा पाया ठरला. साहित्यिक आश्रय आणि काव्यप्रेम. शहाजी महाराजांनी अनेक कवी, संत, ग्रंथकारांना आश्रय दिला. त्यात मराठीबरोबर कन्नड आणि संस्कृत कवीही होते. त्यांच्या दरबारातील प्रमुख नावं. जेसोपंत, शहाजी महाराजांचे विश्वासू सचिव. त्यांनी विविध ऐतिहासिक कागदपत्र तयार केली. कन्नड कवी लक्ष्मण कवी, ज्यांनी शहाजीराजांच्या कार्यावर आधारित काव्य लिहिलं. पंडित त्र्यंबक शास्त्री, ज्यांनी धर्मशास्त्र आणि न्यायशास्त्रात योगदान दिलं. या सर्वांचा दरबारी सन्मान करत शहाजी महाराजांनी बंगलोरला एक ज्ञानकेंद्र बनवलं. जिजाबाई आणि शिवरायांचा बंगलोर प्रवास. शिवाजी महाराजांच्या बालपणी त्यांना आणि जिजाबाईंना शहाजी महाराजांनी बंगलोरला बोलावून घेतलं. हा काळ म्हणजे शिवरायांच्या वैचारिक आणि शारीरिक घडणीचा महत्त्वाचा काळ होता. येथे शिवरायांनी घोडेस्वारी, शस्त्रकलेचा अभ्यास आणि राजकारणाची प्राथमिक समज मिळवली. जिजाबाई आणि शहाजीराजांचे संवाद शिवरायांवर प्रेरणादायी ठरले. बंगलोर हे त्यांचं केवळ लहानपणीचं घर नव्हतं, तर स्वराज्य संकल्पनेच्या बीजांची भूमी होती. धर्म, सहिष्णुता आणि तत्त्वज्ञान. शहाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या अनेक उपासना पद्धतींनी प्रोत्साहन दिलं, परंतु त्यांनी कधीच मुस्लिम जनतेवर अन्याय केला नाही. अनेक दरगाह, मस्जिद आणि सुफी साधूंना त्यांनी मदत केली. त्यांची सहिष्णुता ही केवळ राजकीय नव्हे तर वैचारिक होती. त्यांनी एकदा एक ब्राह्मणाला म्हणलं होतं, धर्म हा माणसाला एकत्र आणण्यासाठी असतो, वेगळं करण्यासाठी नाही. बंगलोर स्वराज्याचा स्वप्नांचा मूळ. शिवाजी महाराजांनी नंतर जे हिंदवी स्वराज्य उभारलं त्याचं पहिलं भौगोलिक रूप म्हणजे शहाजीराजांचं बंगलोर राज्य होतं. येथूनच पुढे महाराष्ट्रातल्या कोकण, पुणे आणि सातारा भागात स्वराज्याचं पाऊल पडलं. या भागात आपण पाहिलं की कसे शहाजी महाराजांनी बंगलोरमध्ये एक सक्षम, सहिष्णू आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य उभारलं. पुढील भागात पाहू शिवरायांची सुरुवातीची लढाई आणि शहाजीराजांची त्यावरची छाप. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींकरता सबस्क्राईब करा.